नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं ऑल मराठी या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलवर। ज्या मनगटात बळ, बुद्धी आणि चातुर्य आहे तोच स्वकर्तृत्वावर लोकाभिमुख राजा बनू शकतो असा संदेश देणाऱ्या व ज्यांच्या कृतिशील कार्याचा उल्लेख भारताच्या इतिहासात सोनेरी अक्षराने केला जातो अशा लोकमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांच्या साम्राज्यात आपण आलेले आहोत। सध्या आपण पोहोचलेले आहोत महेश्वरमध्ये आणि महेश्वरच्या प्रवेशद्वारातून आपण प्रवेश करत आहोत। मध्य प्रदेशातील महेश्वर हे इंदोरपासून 95 किलोमीटर, ओंकारेश्वरपासून 65 किलोमीटर तर मुंबईपासून 515 किलोमीटर येते। मित्रांनो, नम्र विनंती करतो की अजूनही आपण हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया खालील सबस्क्राईबचं बटन दाबून चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, इतरांना शेअर करा। महेश्वर यासाठी वेगळं तुम्हाला प्लॅनिंग करण्याची गरज नाही। तुम्ही जर ओंकारेश्वरला गेले तर ओंकारेश्वरपासून 65 किलोमीटर अंतरावर महेश्वरला आपण जाऊ शकता। हैही राजवंशाचं येथे राज्य होतं, त्या राज्याचं महेशमती नाव होतं। कदाचित त्याच राज्याची प्रेरणा घेऊन बाहुबली हा बिग बजेट पिक्चर बनला होता। अहिल्याबाई होळकर यांनी येथे राज्य केलं। सुरुवातीला चौथे छत्रपती शाहू महाराज यांचा सरसेनापती अर्थात पंतप्रधान बाजीराव पेशवे यांची रावेरखेड येथील समाधीचा व्हिडिओ मी आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये टाकलेला आहे, तो आपण पाहू शकता। बाजीराव पेशव्यांच्या अधिपत्याखाली हा प्रदेश येत होता। मल्हारराव होळकर हे येथील महेश्वर आणि उज्जैन येथील जहागीरदार होते, त्यांना येथील जहागिरी भेटली। त्यानंतर मल्हारराव होळकरांनंतर त्यांचा पुत्र खंडेराव, ज्यांचं मंदिर मी तुम्हाला दाखवणार आहे, आणि खंडेरावाच्या मृत्यूनंतर एका युद्धात ते मारले गेले, वीरमरण त्यांना आलं। आणि त्यांच्या मृत्यूपश्चात अहिल्याबाई होळकर सती जाणार होत्या, परंतु त्यांनी तसं न करता त्यांचा विचार बदलला। प्रजेच्या हितासाठी त्यांनी येथील राजगादी सांभाळली। येथे त्यांनी जवळपास 32 वर्ष राज्य केलं। येथे त्यांनी हातमागावर म्हणजे रेवा सोसायटी स्थापन करून त्यांनी येथे माहेश्वरी साडी संपूर्ण भारतभर येथूनच त्यांनी फेमस केलेली आहे, प्रसिद्ध केलेली आहे। त्यानंतर त्यांनी पाटीदार समाज हा गुजरातमधून येथे आणून शेती करण्यासाठी येथील शेतीत वेगवेगळे प्रयोग करून शेती सुद्धा उत्तम कसली आणि येथील प्रजेला सुखी केले। असा अनेक मोठा इतिहास तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगतच राहणार आहे। हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर शेअर करा आणि इतरांपर्यंत पोहोचवा, कारण मध्य प्रदेशामध्ये महेश्वर हे अहिल्याबाईचं राज्य आपल्या अनेक लोकांना, महाराष्ट्रातील अनेक लोकांना अजूनही माहीत नाही। आपण जर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर केला, या ठिकाणाचं महत्त्व महाराष्ट्रभर पोहोचेल। हा आहे महेश्वर स्थित अहिल्याबाई पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांचा वाडा, राजवाडा। श्रीमंत बाजीराव पेशवे यांच्या नेतृत्वात जेव्हा मल्हारराव जहागिरी सांभाळत होते तेव्हा त्यांनी उज्जैन ही राजधानी केली होती, परंतु अहिल्यादेवी जेव्हा गादीवर बसल्या तेव्हा त्यांनी महेश्वरला आपली राजधानी आणली। अहिल्याबाई होळकरांनी 1767 पासून तर 1795 पर्यंत महेश्वरला शासन केलं। समोर आपण पाहणार आहोत पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांचा राजवाडा, जो आजही त्यांनी जसा बनवला होता त्याच अवस्थेमध्ये आजही टिकून आहे। मध्य प्रदेश सरकारने इंदोरला विद्यापीठाला अहिल्यादेवी होळकरचं नाव दिलं, त्याचप्रमाणे इंदोर विमानतळ जे आहे त्या विमानतळाला सुद्धा पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांचं नाव आहे। मित्रांनो, आपणास कल्पना आहेच की अहिल्याबाई होळकर खूप मोठ्या शिवभक्त होत्या, त्यामुळे जेव्हा इथे अहिल्याबाई असायच्या तेव्हा रोज 1.25 लाख मातीचे शिवलिंग करून या नर्मदा नदीमध्ये विसर्जित केले जायचे आणि आजही काही विशिष्ट दिवशी मातीचे शिवलिंग करून ती प्रथा आजही येथे सुरू आहे। हा आहे अहिल्याबाई होळकरांनी महेश्वरला बांधलेला राजवाडा। हा राजवाडा अहिल्याबाई असताना जसा होता तसाच आजही आहे, अर्थात येथील प्रत्येक वस्तू जे आपल्याला दिसत आहे हे तेव्हा बांधलेली आहे। त्यावेळेस सुद्धा दुमजली हा आपल्याला राजवाडा दिसतो।
तसा तर महेश्वरला हजारो वर्षांचा इतिहास आहे, परंतु अहिल्याबाई होळकरांच्या काळात आणि मल्हारराव होळकरांच्या काळात हा महेश्वरला सुवर्णयुग आलं होतं. ही आहे अहिल्याबाई होळकरांची राजगादी. याच राजगादीवर बसून त्या येथील शासन करत होत्या. अहिल्याबाईंचं जन्मगाव चोंडी आहे. तिथे 31 मे 1725ला अहिल्याबाईंचा जन्म झाला. हे कोठारगृह आणि ही संपूर्ण माहिती, त्यानंतर हे होळकर घराण्याचं इथे फ्लेक्स लावलेलं आहे. श्रीमंत तुकोजीराव होळकर, श्रीमंत यशवंतराव होळकर यांच्याद्वारे जी शस्त्र वापरली होती, बंदुका, तलवारी, तोफगोळे, हे सर्व येथे आजही संग्रहित आहेत. आणि या सर्व शस्त्राला त्या काळातील युगपुरुषांचा स्पर्श झालेला आहे. ह्या तलवार ठेवलेल्या आहेत. ह्या सर्व तलवारी होळकरांच्या काळात युद्धामध्ये आणि शासन काळामध्ये वापरल्या गेल्या होत्या. आणि ही पालखी अर्थात मेना, हे गोळे, तोफगोळे, असे अनेक येथे साहित्य आपल्याला पाहायला मिळतात. आणि संपूर्ण भारतभर जे कार्य केलेले ते कार्य येथे आपल्याला या फलकावर लावलेलं दिसते, अर्थात अहिल्याबाईचं. त्यानंतर हा सुवर्ण झुला, या सुवर्ण झुल्याकडे आपण जात आहोत. येथे फोटोग्राफीसाठी परमिशन नव्हती, तरी पण आम्ही विनंती करून फोटोग्राफी घेतली, जेणेकरून महाराष्ट्रातल्या संपूर्ण जनतेला हा सुवर्ण झुला अहिल्याबाई होळकरांचा महेश्वरचा दिसायला हवा. आपल्या अहिल्याबाई होळकर संपूर्ण भारतभर, अर्थात अटकपासून कटकपर्यंत राज्य आपलं मराठा साम्राज्य होतं, त्यामध्ये सिंहाचा वाटा होळकर घराण्याचा होता. आपल्या सर्वांना हा इतिहास कळावा आणि आपण सर्वांनी महेश्वरला नक्की भेट द्यावी, यासाठी हा व्हिडिओ मी बनवत आहे. त्यानंतर बाहेर पडल्याच्या नंतर हा राजवाड्याचा परिसर, इथे 2 तोफा ठेवलेल्या आहेत. अहिल्याबाईंचा इतिहासाची साक्ष देत हा राजवाडा आजही जसाच्या तसा मध्य प्रदेश सरकारने सांभाळून ठेवलेला आहे. अहिल्याबाई होळकरांना मध्य प्रदेशामध्ये सुद्धा प्रचंड मान आहे. राजवाड्याच्या नंतर आपण घाटाकडे जाताना डाव्या बाजूला ही आहे रेवा सोसायटी. या येथेच अहिल्याबाईंनी साड्याची निर्मिती सुरू केली होती आणि आज महेश्वरी साडी म्हणून संपूर्ण भारतभर ही साडी प्रसिद्ध आहे. ह्या साड्या बाजूलाच विक्री केल्या जातात. मंगळवारी सुट्टी असते, परंतु इतर दिवशी ही साडी विक्री सुरू असते. येथे 4,000पासून 50,000पर्यंत साड्या आहेत. 4,000 ही लहानात लहान रेंज. त्यानंतर बाहेर निघाल्याच्या नंतर हे आहे शिवमंदिर आणि येथील लोक हे अहिल्यादेवीचं मंदिरसुद्धा संबोधतात, कारण अहिल्याबाईंनीच या मंदिराची निर्मिती केली. आणि हा अहिल्या फोर्ट आहे, ज्यामध्ये आपण आता प्रवेश करीत आहोत. मित्रांनो, अध्यात्म आणि इतिहास या दोघांचाही सुरेख संगम म्हणजे महेश्वर. महेश्वरचा इतिहास हा फार प्राचीन आहे. पाषाणयुग, ताम्रपाषाण युग, लोहयुग, महाभारतकालीन युग, रामायणकालीन युग, मध्ययुग, प्राचीन युग, मध्ययुग आणि आधुनिक युग, या सर्वांचा इतिहास, त्यानंतर सर्वांचा उल्लेख पुराणामध्ये आपल्याला या महेश्वराचा दिसतो. मित्रांनो, माणसाचेही मंदिर व्हावं, माणसंसुद्धा देवतुल्य व्हावे, अशी ही माणसं. याच महेश्वरमध्ये सहस्त्रार्जुनाने रावणाला पराभूत करून त्याला कैद केले होते, असा सुद्धा इथे आपल्या पुराणामध्ये इतिहास आहे. समोर जे दिसत आहे हे अहिल्याश्वर महादेव मंदिर आहे. अहिल्यादेवीने या मंदिराची स्थापना केलेली आहे आणि म्हणूनच अहिल्याश्वर महादेव मंदिर असे या मंदिराला म्हटले जाते.
येथील लोक हे मंदिर अहिल्यादेवीचंच आहे असं मानतात, कारण अहिल्यादेवी असताना त्यांनी या मंदिराची निर्मिती करून येथे शिवलिंगाची स्थापना केली होती। शिवलिंगाच्या पलीकडून आपल्याला अहिल्यादेवी विराजमान असलेल्या दिसतात। हे मंदिर फार भव्य दिव्य असं मंदिर आहे आणि हे अहिल्या फोर्टमध्ये आहे। आणि हा घाट जे अहिल्याश्वर मंदिराच्या वरून आपल्याला दिसते। महेश्वर हजारो वर्षाचा या महेश्वरला इतिहास आहे। जेव्हा मल्हारराव होळकर चोंडीमध्ये गेले होते आणि गेल्याबरोबर त्यांनी मंदिरातील सुमधुर आरतीचा आवाज ऐकला आणि त्या एका कन्येचा आवाज होता आणि मल्हाररावांचे पाऊल आपोआपच तिकडे वळले आणि त्यांनी एका बसलेल्या व्यक्तीला विचारलं की हा आवाज कोणाचा आहे। तेव्हा त्यांनी सांगितलं की हे आमच्या गावची कन्या अहिल्याचा आवाज आहे। आणि त्यानंतर मल्हाररावांनी आपल्या खंडेराव या मुलासाठी शिंद्यांकडे अहिल्यादेवीची मागणी केली। मित्रांनो, बॉलिवूडचे बिग बजेट मोठे मोठे सिनेमे जसे पॅडमॅन, त्यानंतर दबंग 3, त्यानंतर मणिकर्णिका या सर्व चित्रपटांची शूटिंग याच घाटावर, मी ज्या घाटावर उभा आहे याच घाटावर झालेली आहे। वाराणसी अर्थात काशी, ज्या ज्या चित्रपटात काशी दाखवायची असेल, वाराणसी दाखवायची असेल, ते सगळे बॉलिवूडचे लोक शूटिंग करण्यासाठी येथे येतात, कारण येथील घाटाचं साधर्म्य वाराणसीच्या घाटाला आहे। म्हणून ज्या ज्या चित्रपटामध्ये काशी दाखवायची असेल ते या घाटावर दाखवल्या जाते, इथे शूटिंग केल्या जाते। आणि मित्रांनो, वाराणसीच्या घाटाचं सुद्धा जीर्णोद्धार आपल्या अहिल्याबाई होळकरांनी केला। भारतभर अनेक कामे अहिल्याबाई होळकरांनी केली। मित्रांनो, हा बघा महेश्वरचा घाट, नर्मदेचा घाट। मोठ्या मोठ्या चित्रपटाची शूटिंग येथे झालेली आहे आणि डोळ्यांचे पारणे फेडणारा, स्वप्नामध्ये गोड स्वप्नामध्ये येणारा असा हा नर्मदेचा घाट आपल्या अहिल्याबाईंनी बांधला। मध्य प्रदेशामध्ये नर्मदा नदीला नर्मदा मैयाशिवाय उल्लेखच करत नाहीत। नर्मदा मैयाची कृपा आहे हाच येथील लोकांचा शब्द आहे। आणि हे बघा, एखाद्या स्वप्नामध्ये असल्यासारखं हे महेश्वर आपल्याला इथून दिसते। फाटकपासून कटकपर्यंत होळकरांनी, त्यानंतर पेशव्यांनी जे राज्य निर्माण केलं होतं त्यामध्ये या महेश्वर राज्याची खूप मोठी मदत किंवा खूप मोठा सिंहाचा वाटा आहे। खरं तर जसं गुप्त साम्राज्यात सुद्धा हा किल्ला हे ठिकाण होतं, परंतु जेव्हा होळकरांचं इथे राज्य आलं तेव्हा महेश्वरला सुवर्णयुग आलं असं म्हटलं जाते। त्यामुळे हा व्हिडिओ आपण खूप लोकांपर्यंत शेअर करून व्हिडिओला लाईक करा। मित्रांनो, महेश्वरवरून घाटावरून आम्ही आता बोटिंग साठी जातो। प्रति व्यक्ती 50 रुपये असा हा बोटिंगचा चार्ज आहे। आणि समोर जे मंदिर दिसत आहे या मंदिरापर्यंत आपल्याला 50 रुपयामध्ये फिरवून आणतो। मित्रांनो, थोड्या वेळापूर्वी पॅडमॅनमध्ये आपण ड्रोन शूट पाहिला होता आणि हेच ते मंदिर, हे बनेश्वराचं मंदिर आहे। हे नर्मदेच्या मधोमध आहे आणि यासाठी सध्या तुडुंब भरलेली नदी आहे। आणि जे आपण शूट पाहिला होता ड्रोन शूट, जे पॅडमॅन चित्रपटामधला, तेव्हा उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे पाणी कमी झालेलं होतं आणि हा घाट स्पेशल मित्रांनो आपल्याला घाट दुरून दाखवण्यासाठी आम्ही बोटिंग केलेली आहे। हे बघा, अतिशय विलोभनीय, अतिशय विहंगम, अतिशय देखणे हे दृश्य। समोर आपल्याला वर जो दिसतो पांढऱ्या कलरचा
तो आहे राजवाडा, जो आपण थोड्या वेळापूर्वी पाहिला. आणि हा पूर्ण अहिल्या फोर्ट आहे. या अहिल्या फोर्टचं सौंदर्य आपल्याला नर्मदेच्या मधून विशेषत्वे करून दिसते, कारण दुरून हे महेश्वर आपल्याला खूप सुंदर आणि देखणे दिसते. या महेश्वराचं हे दृश्य पाहून अक्षरशः डोळ्यासमोरून हे दृश्य जात नाही, एवढं सुंदर दृश्य आपल्याला दिसत आहे. मित्रांनो, या ठिकाणी मणिकर्णिका या चित्रपटाची शूटिंग झालेली आहे. महेश्वर आणि अहिल्याबाईचा इतिहास हा एका व्हिडिओमध्ये सांगणं अशक्य आहे. प्रचंड मोठा इतिहास आपल्याला अहिल्याबाईचा आणि महेश्वरचा वाचायला मिळेल. मित्रांनो, आपल्याला जर खरंच माझा व्हिडिओ आवडला असेल तर आपण लाईक करा, सबस्क्राईब करा, त्याचबरोबर इतरांपर्यंत शेअर करा. हा व्हिडिओ प्रत्येक मराठी माणसापर्यंत, महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचवायला हवा, कारण महाराष्ट्राचं भूषण नव्हे तर संपूर्ण भारताचं भूषण आपल्या अहिल्याबाईचं हे साम्राज्य आपल्या सर्वांच्या पर्यंत पोहोचणं आवश्यक आहे. 2000 वर्षांचा हा इतिहास महेश्वरचा सर्वांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. धन्यवाद मित्रांनो.